हिरवं जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण कढीपत्ता या झाडाची माहिती घेणार आहोत. कढीपत्ता हा एक मसाल्याचा पदार्थ आहे. याचा वापर कढी, आमटी, खिचडी, पोहे इत्यादी पदार्थ बनवताना करतात. ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. हिच्या पानामध्ये अँटीऑक्सिडंट, अँटीबायोटिक, अँटीमायक्रोबियल, अँटी इन्फ्लेमेटरी गुण असतो. हे झाड छोटे असते. याची उंची 2 ते 4 मीटर असते आणि याच्या खोडाचा व्यास 40 सेंटीमीटरपर्यंत असू शकतो. झाडाची पाने टोकदार असतात. प्रत्येक फांदीवर 11 ते 21 पर्णिका असतात. प्रत्येक पर्णिका 2 ते 4 सेंटीमीटर लांब व 1-2 सेंटीमीटर रुंद असते. उष्णकटिबंधीय तसेच उष्णकटिबंधीय प्रदेशात मिळणारे रताशी परिवाराचे झाड आहे. हे झाड मूळचे भारतीय आहे. या झाडाची ओली पाने रस्सेदार किंवा शिजवलेल्या सुक्या खाद्यपदार्थासाठी वापरतात. काही लोक याला मिठी नीम पत्ते पण म्हणतात. कढीपत्त्याचे हे पान तमालपत्र किंवा तुळशीचे पान याच्यापेक्षा किंवा भूमध्यसागर प्रदेशामध्ये मिळणाऱ्या सुगंधित पानापेक्षा खूप वेगळे असते. कढीपत्ता झाडावर एक छोटीशी कविता. काळ्या आईच्या कुशीत जेव्हा घामाचा थेंब पडतो, तेव्हा कढीपत्त्याचा हा मळा हिरवागार होऊन हसतो. रात्रंदिवस राबणारा माझा बळीराजा, कष्टकरी त्याच्या हाताची जादू या पानात उतरते न्यारी. ना नांगराची भीती याला, ना कडक उन्हाची झाग. शेतकऱ्याच्या विश्वासावर कढीपत्ता धरतो बळ. पहाटेच्या दावामध्ये जेव्हा मळा हा न्हाऊन निघतो, सुगंधाचा तो दरवळ साऱ्या रानात मग घुमतो. बाजाराच्या वाटेवर जेव्हा कढीपत्त्याची गाडी जाते, शेतकऱ्याच्या श्रमाचे मग चीज तिथे होते. शहरातल्या ताटात जेव्हा चव लागते फोडणीची, ती पुण्याई असते केवळ माझ्या शेतकरी दादाची. या प्रजातीत वनस्पतिशास्त्र जोहान कॅनिंग याचे नाव दिले आहे. पचन, पाचक, अपचन, गॅस, बद्धकोष मदत करते. पोषक तत्वे यात कॅल्शियम, व्हिटॅमिन्स ए, बी, सी असतात. आरोग्यासाठी केस, त्वचा आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यात मदत करते. अँटीऑक्सिडंटचा चांगला स्रोत आहे. कढीपत्ता भारतातील स्वयंपाकघरातील एक आवश्यक घटक आहे, जो पदार्थाला एक अनोखी चव देते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.